लोकेशन तुम्हाला इथून पहिले आम्ही इथं परशुराम चौक पाशी जाणार नाही माझ्या मशीन आहे परशुराम चौक पाशी जाणार परशुराम चौकशी रेवाडीला जाणार रेवाडीशी आम्ही जाणार जयपूर जयपूरशी बांद्रा बांद्राशी दादर दादरशी कर्जत नंतर आपापल्या घरी तर नमस्कार मित्रांनो. तर आज आपला शेवटचा दिवस आहे राजस्थानमध्ये आणि आलो आहे आम्ही बाबा मोहनरामजीच्या दर्शनाला. तर मंदिरात आलो आहे. तुम्हाला मी आता मंदिर दाखवतो. तर असंच ब्लॉगमध्ये बघत राहा शेवटपर्यंत. मी तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवतो. तर खूप मस्त असं दर्शन झालंय आणि आता आम्ही आलोय मंदिराच्या बाहेर. आता आम्ही हे घेतोय. काय बोलतो त्याला? काय बोलते इसको? पेठे की मिठाई. तर आम्ही आता घेतोय पेठेची मिठाई घेतोय. ह्यो कधी सुधारणार नाही. हा, याला जाईल तिथं हात घालील. लाज नाही रे तुम्हाला. मस्त घेतला आणि आता आलो आपल्या चाच्याकडं. कितना बनी आहे का? आलो मस्त चाय प्यायला. आता विद्या क्लास दो आपला. जाऊ दे चला आता लाचचा एकदा. रोज तर ऐकायचा शेवटच्या दिवशी ऐकायला काही. जाऊ दे आज माझी बारी होऊन लास्टचा दिवस माझ्या बाबा आठवण तर राहील लास्टच्या दिवशी प्रत्यक्ष एक लास्टचा दिवशी लास्टच्या दिवशी हा ना. कारण पहिला दिवस लास्टचा दिवस आठवतो माणसाला. हा ना. मध्ये गेल्यावर आपल्याला आठवत नाही. तर मित्रांनो धनंजय दादाने आपल्यासाठी बिस्किट आणलाय. आपल्यासाठी म्हणजे स्वतःसाठीच आणलाय. आता काय बोलू मी. एकट्या स्वतः बघतात. जाऊ दे. मध्ये पावडर लावले त्या दाखव. मकरांचे लास्ट कशाला बघू ना इकडे. मस्त असे पावडर लावले. चिकना झालाय फार. बघ इकडे बघू. मस्त चिकना झालाय फार. आता काय करशील. चांगला बरं झालाय. नाही भावा तुला कसं वाटतंय. आपण आता घरी चाललोय. जाईल म्हणजे हा बघू शकता काय आता आम्हाला प्रचंड दुःख पण होते आणि आनंद पण होते. 3 महिन्यानंतर मी महाराष्ट्रामध्ये एंट्री करणार म्हणजे माझ्या घरी एंट्री करणार आहे. पण आम्ही यांच्यासोबत जे 3 महिने काढलं वाता गेल्या माझ्या मस्तीच्या वाता गेला खाटूश्यामला गेलो भरपूर जागी फिरलो. पण आज या मित्रांची मला खूप आठवण येईल मानव. मकरन तू काय बोलशील भावा. आम्ही ITI मध्ये भेटणार होतो. काय बोलू आता म्हणजे तुला बोलायलाच लागल भाऊ. इकडे बघ त्या फोन खाली कर. बोलायलाच लागल असं थोडी. माझ्या पप्पाची आठवण येते. मी 3 महिने कसं काढलं माझं मला माहित. कसली मोठी वाटते सांगा बोलाच. माझे सोबत मी देऊ शकत नाही. तर मित्रांनो आता आपण आलोय आपल्या रूम मध्ये. आता मी मस्त माझी बॅग पॅक करायला घेतो. एकदम पॉवरफुल टेन्शन आहे. तर बघू आता काय काय कारण भरायचे तुम्हाला भेटतो नंतर. धनंजय दादा इकडे बोट करतोय. या धनंजय दादा तुम्हाला कसं वाटतंय. आपण आता उद्या घरी जाणार आहेत. मला आनंद पण होते जरा वाईट पण वाटतंय. काय सांगू तेच 3 महिने आम्ही राहिलो इथं जोडीने. मग आता बॅग झाली भरून. नाही झाली आज संध्याकाळी भरी. आता किती 4-5 तासात भरी. हा ठीक आहे. तर राजदादाचा आपण सहमत घेऊ की राजदादा आपण उद्या घरी चाललोय. तर आता तुला कसं वाटतंय. काय नाही मनातल्या भावना आता बाहेर चालल्या जातात इमोशनली. कारण की एवढे दिवस मित्रांसोबत राहिलो. आता कसं वाटतंय जरा गार वाटतंय. गारगार पण नाही पण नंतर फिलिंग जरा वेगळीच येते. कारण की आपण एवढे दिवस सोबत राहिलोय. सोबत आपण जेवण केलंय हे ते आपण म्हणजे एकदम पार्टिसिपेट मध्ये करून आपण एकदम मजेमध्ये राहिलेलो आहे. त्याला आपण आता काय करणार. आता घरी जाऊन तरी पण आपण ITI मध्ये 100% भेटणार. आता पॅकिंग वगैरे झाली आमची. पण आता बॅग पूर्ण पॅकिंग झाले ना. अजून हे कपडे घातलेत. हे कपडे असे पडलेत. कपडे वाळत ठेवलेत असे. अजून इथं पण कपडे ते टाकायचे तरी कुठे. प्रसाद आणलाय 3 किलो. ते ठेवायचा तरी कुठे. प्लस बुट आहेत चपली आहेत कुठे टाकायचे आम्ही. तर तुम्हीच सांगा काय करू आम्ही आता. तर मित्रांनो अशा प्रकारे आपली बॅग वगैरे सगळी भरून झालेली आहे. साठी वाईट पण वाटतंय. हे असं फायरिंग झाली आमच्या मनामध्ये अशी कशी. तुम्ही पुढे पहिला बदलापूर पहिला भाऊ माझा भाऊ उतरणार. नंतर नेरल. नंतर आम्ही दोघं डायरेक्ट कर्जत ना रे.
दोघं आज तिकडून परत तर आता आपण रेडी झालोय आपल्या घरी जायला. तर सकाळी आपल्याला 7 वाजता रिक्षावाला काका घ्यायला येणार आहेत. तर 7 वाजता आम्ही निघणार तिथून. तर पहिले आम्ही जाणार जयपूरला. लोकेशन तुम्हाला इथून पहिले आम्ही इथं परशुराम चौक पाशी जाणार, नाही माझ्या मशीन आहे, परशुराम चौक पाशी जाणार, परशुराम चौकशी रेवाडीला जाणार, रेवाडीशी आम्ही जाणार जयपूर, जयपूरशी बांद्रा, बांद्राशी दादर, दादरशी कर्जत, नंतर आपापल्या घरी.